कोल्हापूर जिल्ह्यातील एक नैसर्गिक आणि जागतिक वारसा स्थळ असलेलं अभयारण्य म्हणजे राधानगरी। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने संपन्न झालेल्या या परिसरात महाराष्ट्रातील पहिले घोषित वन्यजीव अभयारण्य उभारले गेले। छत्रपती शाहू महाराजांनी याच भागात भोगावती नदीवर राधानगरी धरणाची उभारणी केली। आज त्याच धरणाला जवळपास 100 वर्ष पूर्ण झालीत। तर अशा या समृद्ध राधानगरी परिसरात आपण पुढचे 2 दिवस जंगल भटकंती करणार आहोत, वेगवेगळे कोल्हापुरी पदार्थ खाणार आहोत, ऐतिहासिक वास्तू पाहणार आहोत आणि त्याच भोगावती नदीमध्ये पोहण्याचा मनमुराद आनंद घेणार आहोत। चला तर मग सुरू करूयात एक अविस्मरणीय जंगल भटकंती। नमस्कार मित्र हो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता मी आहे पुण्याजवळ, आपला तळेगावचा टोल नाका जस्ट क्रॉस करून आता ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आहे आणि मी निघालेलो आहे आज कोल्हापूरला। कोल्हापूरचं राधानगरी जंगल बघायला निघालेलो आहे आणि माझ्यासोबत आहेत अख्खी फॅमिली। सागर बाबा फ्रॉम खारघर। आता दादाचे केस जर बघाल तर तो आता ऑलमोस्ट पिकलेला आहे। याचा अर्थ एवढ्या दिवसांनी आम्ही एकत्र चाललो, 3 वर्षांनी आम्ही सोबत ट्रिप करतोय। वहिनी कशा काय जशाच्या तशा काय माहित, वहिनी कशा काय काय राज आहे हा? राज वहिनींच्या खूबसूरतीचा तुमच्या कॅमेऱ्याचा आहे। आणि परिवार किती मोठी झाली। आणि आमचा तन्वीश राव, हाय तन्वीश। कोण आहे रे? मोठा भाऊ। तुझा मोठा भाऊ? नेहमीप्रमाणे अचानक भयानक, कधी पण उठत काय पण असतं तुमचं। असाच प्लॅन असतो आपला नेहमी। त्या दिवसांनी ट्रिपला चाललोय। मागच्या ट्रिपला दादांचे केस काळे होते, पांढरे झाले। साऊथ इंडियन घेतलं जरा, थोडं इन्फेक्शन आहे माझं, टॉन्सिल सुजलेले आहेत, बोलता येत नाही आहे, तर म्हटलं जरा ऑइली कमी घ्यावं। तुम्हाला मैसूर मसाला घेतलेला आहे, ह्याला साधा डोसा घेतलेला आहे, मला नॉर्मल डोसा घेतलेला आहे। फॅमिली सोबत फिरताना ब्रेकफास्टला तब्बल 1 तास जातो। म्हणजे विचार करा की आपल्याला किती वेळ लागू शकतो जेवण करायला सुद्धा। तो आम्ही दोघं आता वाट बघत बसलोय, यांचं अजून चाललेलं आहे। बाय द वे हॅपी बर्थडे। थँक्यू व्हेरी मच। आता ड्रायव्हर चेंज झालेला आहे आणि हेवी ड्रायव्हर बसलेला आहे। कोल्हापूरच्या द थालीजमध्ये आपण आलेलो आहोत आणि मागच्या वेळेस आलो होतो, त्याचं कारण हेच होते की मला टेस्ट आवडली। आपण पुन्हा एकदा आलो सगळ्यांना खाऊ घालण्यासाठी। फायनली आपण पोचलो आहोत रानमळा रिसॉर्टला। राधानगरी जे अभयारण्य आहे ते पलीकडे आहे, तिथेच डॅमसुद्धा आहे। त्याच्याच खाली एक गाव आहे, त्या गावामध्ये एक रानमळा नावाचं रिसॉर्ट आहे। आता या इथे आपण थांबणार आहोत। आतमध्ये इकडेच रूम आहेत ना आपल्या? येस। सो या इथे आता वाजलेले आहेत 5, 5:15 पोचायला, म्हणजे तब्बल 11 तास झालं आम्ही प्रवास करतोय। मधले 3 तास तुम्ही सोडून द्या, म्हणजे नाश्त्याला खायला प्यायला थोडासा आराम करत करतच आम्ही आलेलो आहोत। बट 11 तास, ओ माय गॉड। पनवेलपासून थेट, खरं तर कोल्हापूरपासून सुद्धा हे 1.5 तास लांब आहे, म्हणजे 55 किलोमीटर लांब आहे। नमस्कार, मी सम्राट केरकर, अध्यक्ष बायसन नेचर क्लब राधानगरी। इथं हा आमचा रानमळा रिसॉर्टवर आज जीवन सर आलेले आहे आणि जीवन सर हे महाराष्ट्रभर एक वेगवेगळी ठिकाणं आपल्या समोर एक्सप्लोर करत असतात आणि आज ते पहिल्यांदाच राधानगरीमध्ये आलेले आहेत। आणि राधानगरी आणि दाजीपूरमध्ये पुढच्या 2 दिवसामध्ये आम्ही दाजीपूरची जंगल सफारी असेल, 100 वर्ष जुनं राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेलं राधानगरी धरण असेल, काळामावाडी धरण असेल, या ठिकाणचं फुलपांखरू गार्डन असेल, स्वच्छ सुंदर भोगावती नदी असेल, हत्ती महाल असेल,
असे वेगवेगळे सगळे ठिकाणं बघणार आहोत आणि त्याचसोबत इथल्या निसर्गाचा आनंद जीवन सरांसोबत आपण घेणार आहोत. चला वहिनी लवकर चला, आपल्याला सनसेट बघायचा आहे. सनसेट आपल्यासाठी थांबणार नाही आहे. ऑलमोस्ट आता 5:45 वाजलेले आहेत. 6:30ला सनसेट होतो आणि या इथे जवळ राधानगरी धरण आहे. लेट्स गो. तर हे आहेत राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे. ह्यांची काय खासियत आहे ते आपण आता यांना विचारूयात. हे राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे, 7 स्वयंचलित दरवाजे, हे ॲक्च्युली स्थापत्यशास्त्रातलं एक वैशिष्ट्यपूर्ण याची रचना अशी आहे. आपल्या देशाचे एम विश्वेश्वरय्या, ज्यांना इंजिनिअरिंगमधले गुरु समजले जातं, त्यांनी हे त्या काळामध्ये डिझाईन केलेलं आहे. याला कुठलीही मॅन्युअल ॲक्सेस नाही आहे, तर ऑटोमॅटिक पाण्याच्या दबावावर हे दरवाजे ओपन होतात. ज्यावेळी धरणाची पावसाळ्यात पाणी पातळी 347.50 होते, त्यानंतर हे एक दरवाजे ओपन व्हायला सुरुवात होतात आणि पुन्हा पाण्याची पातळी खाली गेली की पुन्हा बंद होतात. आणि हे त्यावेळी बघण्यासाठी किंवा ह्याची अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातून बऱ्याच वेळा बरेचसे सिव्हिल इंजिनिअरमधले लोक या ठिकाणी सतत भेट देत असतात. तर मग हे दरवाजे ओपन झाल्यानंतर पुढे पाणी कुठे जातं? हे पाणी भोगावती नदीत जाते. भोगावती म्हणजे पंचगंगा नदीची मुख्य नदी. आणि ह्या दरवाजे उघडल्यानंतर कोल्हापूरच्या पाणी पातळीत ज्यावेळी महापूर ते येतोय त्यावेळी ह्या धरणात म्हणजे जेवढं पाणी जास्त जाईल तेवढं कोल्हापूरच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते. त्यामुळं जुलै ऑगस्टच्या दरम्यान कोल्हापूरमध्ये एकच चर्चा असते की राधानगरी धरणाचे किती दरवाजे उघडले. म्हणजे मध्ये जे 2019-20च्या दरम्यान पुरल त्यावेळी ह्या धरणाचे सगळे दरवाजे उघडले. शपथ, म्हणजे ह्या धरणामुळे इम्पॅक्ट झाला होता. हा धरणाचाच मेन नदी तीच आहे ना, हीच नदी आहे. पंचगंगेला हीच, पंचगंगेची मुख्य नदी ही आहे भोगावती. त्यामुळे सगळं पाणी कोल्हापूरला जातं. म्हणजे खूप महत्व आहे याचं. कोल्हापूर जिल्ह्यात या धरणाचं खूप मोठं महत्व. ऑब्व्हियसली आता छत्रपती शाहू महाराजांनी याची उभारणी केली त्या काळामध्ये, आणि तिथपासून हे धरण आजही तितकंच तंदुरुस्त आणि भक्कम उभं आहे. हे धरणाची भिंत त्या साईडला आपण तिकडे ते आपण बघूयात. बट क्या बात आहे, नजारा बघा. या इथून सनसेट होतं या इकडे आणि मस्त पाण्याचा आवाज येतोय खळखळण्याचा. सनसेट बघून आल्यानंतर ना थोडा वेळ झोप घेतली, थोडंसं बरं वाटतंय. पण आता लगेच आपल्याला जायचंय रात्रीची जंगल सफारी करायला आणि गाडी आलेली आहे. आपल्याला द्यायला लवकर कुठे जायचंय? जंगल सफारीला. आता आपल्याला काय नक्की बघायचंय, कसं काय जंगल सफारी असणार आहे? आता कसं आहे, रात्रीच्या वेळी मेन जंगलात तर आपल्याला एंट्री नसते, पण जे ऑन रोड आपल्याला जंगल आहे त्या जंगलात आता आपण फिरणार आहे. राधानगरी जंगलामध्ये रात्रीची जंगल सफारी करायला आलो आहे. आणि या इथे ना एक काळमवाडी नावाचं धरण आहे, त्याचं बॅकवॉटर मला इथे पाठीमागं दिसतं आहे. एक मेडोजा एरिया आहे हा पूर्णपणे, आणि या इथे जवळ आता गाव आहे. ऑलमोस्ट आता आमची सफारी संपलेली आहे. तर या इथे ना मला त्या पाण्यावरती उजेड दिसतो आहे. बरं नवल काय माहीत आहे काय, इथे पाठीमागे चंद्र नाही आहे, मग तो उजेड कशाचा आहे तर शुक्रताऱ्याचा. इतका लांबून शुक्रताऱ्याचा उजेड त्या पाण्यावरती दिसतोय, हे बघून माझं माइंड ब्लो झालं आहे. हे आपल्याला अनुभवायला असंच जंगलाच्या ठिकाणीच मिळतं, कारण की इथं शुद्ध हवा असते, क्लिअर वेदर असते, ॲटमॉस्फिअर असते. आणि इतक्या लांबून शुक्रताऱ्याचा उजेड थोडासा होता, बट तो दिसतोय, म्हणजे पाणी दिसतंय आम्हाला. याचा अर्थ तुम्ही समजून जा की तो उजेड कुठून पडतोय. मी तुम्हाला एक फोटो दाखवतो, जो मी गॅलेक्सीचा फोटो काढण्यासाठी काढला होता, तर त्याच्यामध्ये तो उजेड दिसतोय आपल्याला. जंगल सफारी करून आपण आता पुन्हा आलेलो आहोत रिसॉर्टवरती आणि आता जेवणार आहोत. हे वरण आहे, खीर आहे, ही वांग्याची भाजी आहे, ही मेथीची भाजी आहे, भाकरी, लोणचं, आणि हे कसली चटणी का? हे कूट आहे, कारळाचं कूट आहे. आज आहे सागरदादाचा बड्डे आणि उद्या आहे आमची ॲनिव्हर्सरी. सागरदादा म्हटलं लिटरली बड्डेचा केक घेऊ नका. आत्ता आम्ही केक घेतलेला इथून राधानगरी गावामधून. विषय असा आहे की आता सागरदादाचा बड्डे संपतोय, ऑलमोस्ट आता शेवटची 1-2 मिनटं बाकी आहेत आणि आमची ॲनिव्हर्सरी सुरू होते. त्याच्यामुळे आम्ही आता एकच केक कट करणार आहोत. सो पहिला मान सागरदादाला, कारण की त्याचा बड्डे संपतो. लवकर हां. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी
हॅपी बर्थडे टू यू. करेक्ट 12-1. करेक्ट 12-1. चलो हां चल प्रतिमा. तू हात लाव. मी कशाला आता माझं झालं हां प्रतिमा हात लाव. येस. गुड मॉर्निंग. हॅपी अॅनिव्हर्सरी. अरे हां हॅपी अॅनिव्हर्सरी. विसरलेलास की नाही? मी व्लॉग करायला पण विसरलो. आज कशी काय तू चक्क कॅमेरा घेऊन आलीस माझ्याकडे? घेते मी कधी कधी. मला असं वाटलं की आजच्या दिवशी तू असिस्टंटचं काम नाही करणार आहेस, कारण की आजचा ॲनिव्हर्सरीचा दिवस आहे आणि मला असं वाटलं की यू आर नॉट एक्सपेक्टिंग की तुला कामाला लावेल मी. कॅमेरा बंद झाला की काम बंद. चल आता आजचा दिवस आपल्याला या परिक्षेत्रामध्ये घालवायचा आहे, राधानगरीमध्ये, आणि काही ठिकाणं आपण फिरणार आहोत आणि दुपारी आपण करणार आहोत जंगल सफारी. तिकडे दाजीपूरचं अभयारण्य आहे, त्या अभयारण्यात आपण जाणार आहोत आणि संध्याकाळी पुन्हा इथे आल्यानंतर ना मस्त कॅम्पफायर धमाल होणार आहे. जेवायला मिळणार आहे. बाय द वे दुपारी एक छान जेवायला एक डिश बनवतात इकडचीच फेमस, राधानगरीची फेमस दुधाची आमटी असं काहीतरी म्हणतात. ती खूप खास असणार आहे. सो त्यासाठी मी एक्सायटेड आहे. आता पोचलो आहोत हत्ती महलाजवळ आणि हा महल कम पण हॉरिफिक वाटतं हे लोकेशन. भारी या इथे खरं तर हॉरर मूवीचं शूटिंग व्हायला पाहिजे. काय विषय हा नक्की, म्हणजे हत्ती महल म्हणजे काय? हे शाहू महाराजांच्या काळात साठमारी म्हणून एक प्रसिद्ध धाडसी खेळ होता. साठमारी. हा ते साठमारीचं मैदान असायचं. ओके. एका बंदिस्त मैदानामध्ये आक्रमक हत्तींना सोडलं जायचं आणि त्यांच्यावर ताबा मिळवण्याचा तो एक गेम होता. धाडसी खेळ होता तो. म्हणजे तो जसा ते का मूवी मध्ये दाखवला तसं जो गवारेड्यांचा बाहुबली मूवी मध्ये जो गवारेड्यांचा जसा एक तो दाखवलेला आहे, जसं एक गोल मैदान असतं आणि मध्ये त्यांना सोडलेलं असतं आक्रमक त्या प्राण्याला काबूमध्ये केलं त्यांनी. तशा पद्धतीने हत्तींचा गेम होता त्या काळामध्ये. तो बडोदा संस्थानमध्ये आणि कोल्हापूर संस्थानमध्ये खूप प्रसिद्ध होता. त्याचे 2-3 मैदान होते. त्यामध्ये एक इथं होतं, ते आता नामशेष झाले मैदान, पण ते जे ठेवण्यासाठी जी हत्तींना ठेवण्यासाठी जी जागा होती तर त्याला हे हत्ती महल म्हणतात. असे 12 होते, म्हणजे प्रत्येक दिशेला 3-3 असे हे होते. आता हे तुम्हाला हे मेन हे दिसते त्याची, म्हणजे जी मेन सुरुवात जी ओरिजिनल स्ट्रक्चर होतं ते इथं आहे. आणि नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी गव्हर्नमेंटकडे आलं म्हणजे महाराष्ट्रातून, त्यावेळी इरिगेशन डिपार्टमेंटच्या ताब्यात ज्यावेळी होतं त्यावेळी त्यांनी असं पॅक करून त्यांच्या कामासाठी त्यांनी वापरलं होतं. त्यामुळं बाकीचे हे तुम्हाला बंदिस्त दिसतात दरवाजे, फक्त एक दरवाजा तेवढा जो मेन मूळ स्थितीत आहे. आणि बाकी आता ही सगळी वास्तूची दुरावस्था तुम्ही बघतायच, म्हणजे त्याचं हे झालं नसल्यामुळे. संवर्धन झालं तर काय ह्याचं काय करता येईल? संवर्धन झालं तर शाहू महाराजांच्या काळामधलं एक चांगलं म्युझियम सुद्धा इथं होऊ शकतं त्यांच्या कारण त्यांची जिवंत वास्तू त्यांनी त्यांच्या काळामध्ये एक चांगलं ठेवा त्यांनी इथं जपलेला आहे, म्हणजे धाडशी खेळाचा तो आपल्याला जपता येऊ शकतो. मेन म्हणजे की हा जो काही धाडसी खेळ आहे, आतापर्यंत कोल्हापूर प्रसिद्ध होतं कुस्त्यांसाठी, कोल्हापुरी चपला, खाद्यपदार्थांसाठी, आणि ऑफकोर्स छत्रपती शाहू महाराजांमुळे कोल्हापूरला एक वेगळी ओळख आहे. त्यांनी त्यावेळी ज्या जपलेल्या कला होत्या किंवा खेळ होते त्याला जर आता आपण उभारी दिली तर कदाचित महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरचं अजून एक वेगळं स्थान निर्माण होऊ शकतं मला असं वाटतं. इथे हत्ती बांधला जात होता. माय गॉड, म्हणजे काय म्हणतात त्याला, गडकिल्ले आणि अशा वास्तू ह्या इतिहासाच्या जिवंत पाऊलखुणा किंवा जिवंत पुरावे असतात आणि ते जर अजूनही सुस्थितीमध्ये असतील तर आपल्याला त्याला जपणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आता माहीत नाही की ह्याच्यावरती नक्की काय आता कोणाचा कॉल आहे, कोण ह्याच्यावरती काम करते की नाही मला माहीत नाही आहे, बट मला असं वाटतं की ह्याच्यावरती काम करायला हवं. तिथं फोटोसाठी सगळे आले की इथं फोटो त्यांचा काढल्याशिवाय जातच नाही तो. होय का? अशी फ्रेम झाल्या फोटोची, तुम्ही बघू शकता. बर. अरे बापरे, ओय तन्वीश, बाहेरी बघायला हे बघ काय.
ताजमहल बघून झाल्यानंतर ना आपण पुन्हा एकदा आपल्या रिसॉर्टवरती आलेलो आहोत आणि आता इथून चाललेलो आहोत रिसॉर्टच्या पाठीमागे असलेल्या भोगावती नदीवर आणि तिथे आपण मस्तपैकी पोहणार आहोत. सगळेजण पोहणार आहेत ना? तन्वी सोडून जीवन हा टोपी कुठे तुझी? बॅग येत आहे का का म्हणजे घाल ना टोपी. नाही ठीक आहे त्याचा केस माझे ठीक आहे. घरात टोपी घालून बसतोय, उन्हात जाताना टोपी घालत नाही. अगं आज तुझी ती सवत आहे ना टोपी म्हणजे, मग ॲनिव्हर्सरीच्या दिवशी सवत कशाला पुढे आणायची ना तुझ्या, म्हणून मी आपलं सॅक्रिफाईस करतोय ऊन. काही पण हो काही लॉजिक आहे याचं, काही कळतच नाही मला. टोपीचं इतकं ऊन लागतंय तर टोपी नाहीये. नको नाही घालायची मला आज. बाजूला हो. एवढा त्या वहिनी बघा आहे का, कोण आहे असा नवरा आहे का या जगात? प्रतिमा हे काय घुंगट? Anniversary आहे ना आज माझी. मग 10 वर्षापूर्वीचा फील घ्यायचा. काय ठरवलंय काय आज दोघांनी? जीवन ह्या टाइमला आपलं लग्न झालेलं. होय किती लेट्स सेलिब्रेट. नाही अजून रडतो मी थोडासा. तर ही आहे भोगावती नदी आणि या नदीचं हे जे पाणी आहे या इथं हे 12 महिने असते, कारण की हे नदीचं सुरुवातीचं पात्र आहे, वरती आहे धरण आणि धरणाचं पाणी हे टाईम टू टाईम सोडलं जातच असतं इथे. पण पाणी बघा किती शुद्ध आहे, नितळ शुद्ध म्हणू शकतो आपण, कारण की लिटरली तळ दिसतं आपल्याला आणि इतकी शांतता आहे. लहान मुलांसाठी तर एकदम सेफ वाटतंय मला हे नदीचं पात्र, कारण की पाणी जरी सोडलं तरी थोडंसं वाढतं, गुडघे एवढंच पाणी असतं या इथे. त्यामुळे दिवस जर तुम्ही अख्खा काढलात, सकाळी तुम्ही आंघोळ करा इथे येऊ शकता, पुन्हा जेवायला जायचं, पुन्हा आंघोळ करा इकडे येऊ शकता, दिवसभर तुम्ही मस्त निवांत इथे टाइम स्पेंड करू शकता तुमच्या फॅमिलीसोबत. हे आहे आपलं व्हेज जेवण. संध्याकाळी मस्त इकडचे तांबडे पांढरे रस्त्यावर ते ताव म्हणणार आहोत आपण. तन्वी आईला बोल लवकर, उशीर झालाय, गाडी रेडी आहे. हे जंगल सफारीला तुमच्यासोबत असणार आहेत. बर, हे विष्णू कासार म्हणून आहेत. नमस्कार. आणि हे संदेश मापसेकर, हे स्वतः गाईड आहे. काल होते ना आपल्यासोबत हे? हा होय. आणि हे जंगल सफारी ड्रायव्हर आहे, ते रोज जंगल सफारीला जातात. आपण आता एंट्री पास केलेले आहेत. इथं माहिती केंद्र आहे, आपण इथून आता सफारीसाठी निघायचं. एंट्री तिकीट घेऊन झाल्यानंतर ना आपण आता गेटकडे निघालो होतो. तिकडे जाताना एका डोंगरावरती आपल्याला इकडे राधानगरी धरणाचं बॅक वॉटर दिसतंय आणि आजचं वातावरण बघताय का, कसलं निळशार, एकदम क्लिअर, क्रिस्टल क्लिअर वातावरण झालेलं आहे. सो असं वातावरण बघायला खरंच खूप भारी वाटतं आणि निसर्ग उठून दिसतो. सो आता आपण मेन जंगलामध्ये एंट्री करत आहोत. हे आहे इथली चेकपोस्ट. खरं तर ही मेन नाही आहे, मध्ये एका रस्त्याचं काम चालू असल्या कारणाने आपल्याला वळसा टाकून यावं लागतं या जंगलामध्ये आणि जी मेन एंट्री गेट आहे ते वेगळं आहे, हे बंद असतं ऑल टाईम. हे फक्त आता टेम्पररी ओपन करण्यात आलेलं आहे. अदरवाईज तपोवन म्हणून एक बोर्ड मी वाचला, खरं तर डिगस नावाचं गाव आहे आणि तपोवन नावाचं एक मठ आहे, तर इथून एंट्री सध्या घेतली जाते. तर सगळ्या गाड्या इथूनच येत आहेत. हा मार्ग गगनगिरी महाराजांचा आतमध्ये एक आश्रम आहे, त्या आश्रममध्ये जाण्यासाठीचा मार्ग आहे. आता मेन रोडचं जे ठक्याचा वाडा गेट म्हणून आहे, तिथून रस्त्याचं काम चालू असल्यामुळं हा मार्ग आता पर्यटकांच्यासाठी खुला केलेला आहे. दाजीपूरचे जंगल हे राधानगरी अभयारण्याचाच एक भाग असून कोल्हापूर संस्थानचे महाराष्ट्र राज्यात जेव्हा विलिनीकरण झाले त्यावेळी दाजीपूर जंगलाची गवा अभयारण्य म्हणून नोंद करण्यात आली. तर आपण आता लक्ष्मी तलाव पॉईंटच्या इथे आलेलो आहोत आणि या इथे आहे एक वॉच टॉवर. त्या वॉच टॉवरवरून आपल्याला या जंगलाचा पूर्ण परिसर दृष्टिक्षेपात येणार आहे. आपण आता लक्ष्मी तलाव पॉईंट होते, ते समोर दिसते, ते पाण्याच्या बरोबर समोर स्ट्रेट लाईन दिसते, ते राधानगरी धरणाची मेन भिंत आहे. राधानगरी आणि काळंबावाडी धरणाच्या भोवतालच्या परिसराला 1985 मध्ये राधानगरी अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. खुरटं म्हणजे कमी उंचीचं जंगल आहे. आता थोडं पुढं गेलो की आपल्याला जंगल उंच झाडाचं चालू होतं.
म्हणजे पुढं वाघाचं पाणी असा एक स्पॉट येतो, तिथून पुढं जंगल बदलते, माती थोडीशी जास्त आहे, त्या ठिकाणची झाडं उंच आहे, मग त्याच्यामध्ये तमालपत्र आहे, खरवतचं झाड आहे, जंगली आंबा आहे, पुरा आहे, ही मोठी झाडं चालू होतात. राधानगरी जंगलाच्या आपण आता अशा टप्प्यावरती येऊन पोचलो आहोत जिथून आपल्याला खाली अख्खं कोकण दिसतंय. म्हणून या पॉईंटला कोकण दर्शन पॉईंट असं नाव दिलेलं आहे बघा. आपण आता दाजीपूर अभयारण्यातील वाघाचे पाणी या स्पॉटवरती आहे. कोल्हापूर जिल्ह्याचं शेवटचं टोक म्हणजे दाजीपूर. दाजीपूरच्या पुढं फोंडा घाट म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याची सुरुवात. तिथून आतल्या बाजूला कुर्ली डॅम आहे, त्याचं हे समोरलं पाणी आहे. ते इथल्या टॉवरवरून हे सगळं पुढचं पाणी वगैरे इथून दिसतं. पक्षी निरीक्षणासाठी हे अभयारण्य अगदीच योग्य ठिकाण आहे, जिथे 235 प्रकारच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे. जगात फक्त पश्चिम घाटात आढळणाऱ्या पक्ष्यांपैकी 10 प्रजातींचे पक्षी इथे आढळतात. सोबतच 3 प्रकारची गिधाडे या अभयारण्यात वास्तव्यास आहेत. एवढं नसल्यामुळे असे डिप्सी टाईप गाड्या आहेत, साध्याच गाड्या आहेत सगळ्या. त्यामुळं हे डिस्टर्ब होतंय आणि ॲनिमल्स कुठंतरी आत असतात. आणि डेन्स फॉरेस्टमुळं जोपर्यंत क्रॉस नाही होणार आहे तोपर्यंत काहीच दिसणार नाही. आणि गावामुळात एक तर लाजाळू आहे, त्यामुळं गव्यासाठी फेमस सेंच्युरी आहे, पण गव्यांचं सायटिंग कमी आहे फार. त्यामुळं येणाऱ्या लोकांनी सुद्धा थोडंसं पॉझिटिव्ह राहायला पाहिजे की गव्हाच मॅटर नाही करत, एक त्याजवळ बटरफ्लायज आहेत, बर्ड्स आहेत चांगले, किंवा बाकी वाईन स्नेक्समध्ये ॲक्टिव्हिटी चांगली असते. आपण आता या जंगल सफारीच्या शेवटच्या टप्प्यावरती येऊन पोचलो आहोत आणि तो शेवटचा टप्पा आहे हा सावराईचा सडा. हा सडा इतका मोठा आहे की तो पाहण्यासाठी आपल्याला या इथे एक वॉच टॉवर करण्यात आलेला आहे उभा, तिथून आपण बघणार आहोत. दूर दूरपर्यंत हा सडा आहे. हा सडा नथिंग बट या डोंगराचं सर्वात उंच जागा. म्हणजे या इथे वरती तुम्ही बघाल तर भरपूर असे पाण्याची तळी आहेत तिकडे बघा, आणि हा सडा खूप मोठा आहे. ती जी कोल्हापूर वन विभागाने एक डॉक्युमेंटरी शेअर केली होती त्याच्यामध्ये हाच सडा होता ना? होय, हाच सडा, सावराई सडा. ओके, काय एकंदरीत ह्या जंगलाबद्दलची जरा आमच्या प्रेक्षकांना जरा माहिती द्या का? दाजीपूर अभयारण्य हे महाराष्ट्रातील सगळ्यात जुनं अभयारण्य आहे. दाजीपूर अभयारण्य गव्यासाठी प्रसिद्ध अभयारण्य आहे. 3 टप्प्यात विखुरलेल्या जंगलात पहिल्यांदा थोडंसं पहिल्या 7 ते 8 किलोमीटर पट्ट्यामध्ये थोडं खुरटं जंगल आहे. त्याच्यामध्ये ऐन, किंजळ, रामेटा, पेंढरा, गेळा अशा वनस्पती आढळतात. घनदाट जंगल असल्यामुळं गव्यांचा वावर शक्यतो जोपर्यंत रस्ता क्रॉस करत नाही तोपर्यंत दर्शन होत नाही. परंतु पक्ष्यांच्यासाठी फार मोठं अभयारण्य आहे. पक्षी दर्शन फार चांगल्या प्रकारे होतं. नोव्हेंबरला जंगल चालू होतं आहे, 1 जूनला जंगल बंद झालेलं असते. नोव्हेंबरनंतर जंगल पहिल्या काही दिवसासाठी स्नेक्समध्ये ॲक्टिव्हिटी चांगली असते, बटरफ्लाय चांगले दिसतात, बर्ड्स चांगले दिसतात. पुढच्या टप्प्यामध्ये थोडंसं जंगल, उंच झाडाचं जंगल, आणि शेवटला प्लॅटू. हा आता सावराई सडा आहे. प्लॅटूवरती सुद्धा लार्क, चंडूलसारखे पक्षी असते, त्यांचं दर्शन फार चांगल्या प्रकारे होतं. त्याचा आवाजसुद्धा आता आपल्याला इथं ऐकायला येतो. फायनली आम्हाला गव्या रेड्यांचं दर्शन झालेलं आहे. समोर ते पाणी पिण्यासाठी याच तलावरती आलेले आहेत. आपण ते आता झूम लेन्सने टिपूयात. शेवटी आम्हाला गव्यांच्या एका कळपाचे दर्शन झाले. ज्यासाठी राधानगरी जंगल सफारी प्रसिद्ध आहे, ते रानगवे आमच्या समोर तळ्याकाठी येऊन पाणी पिऊन गेले. इतक्या धिप्पाड आणि भरभक्कम जंगली प्राण्याचं दर्शन होणं म्हणजे जंगल सफारी सार्थकी लागण्यासारखंच. जंगल सफारी करून झाल्यानंतर आम्ही रिसॉर्टवरती आल्या पहिल्यांदा फ्रेश झालो, आंघोळ केली, आणि आता आपण या इथे एक इथली विशेष रेसिपी बनते, ती म्हणजे दुधाची आमटी. दुधाची आमटी म्हटल्यानंतर मलाच विशेष वाटलं, म्हणलं हे काय नवीन आहे. तर ती आता रेसिपी आपण बघायला जाऊयात की ते कसे बनवतात. तर आज आपल्याला ही दुधाची आमटी बनवून दाखवणार आहेत या गायत्री साळवी दिदी. इन्ग्रेडियंट्स काय काय आहेत ते आपण बघूयात. काय काय आहे तिथे? सुरुवातीला कांदा टाकायचा, हां, जिरा, मोहरी, कढीपत्ता, नंतर बटाटा त्यात भाजायचा फोडणीत. बर. आणि नंतर दूध आमटी मसाला टाकायचा. दूध आमटी मसाला पण आहे? होय. अरे वा. ते भाजले की नंतर मग चटणी म्हणजे फक्की टाकायची. ओके, नुसती फिक्की असते ती, हा हा, त्याच्यात मिक्स केलं नसतं कांदा वगैरे. ओके, ती टाकायची. नंतर मग ते भाजले की नंतर दूध ओतायचं. तुम्ही मीठ टाकलं नाही का? ते जेवताना
ताटात घ्यायचं, नंतर मग आमटीत घालून मग घ्यायचं. का बरं? ओके, दुधात मीठ टाकत नाही. दुधात मीठ टाकलं की दूध विस्कटणार. मग कसं काय लागतंय? मस्त वाटतच नाही ही दुधाची आमटी आहे. होय ना? हा, मार्केटमध्ये जायचीच गरज नाहीये. गरज नाहीये. दूध घरी असलं की भाजीचं टेन्शन नाही आता. है ना? काय मस्त मस्त आयटम आपल्याला खायला मिळतात कोल्हापुरात. त्या दिवशी मस्त पैकी तांबडा पांढरा रस्सा आम्ही पिला. आज पण संध्याकाळी इथे मस्त इकडचंच कोल्हापुरी मटण बनवलेलं आहे. आणि आता टेस्टसाठी ही दुधाची आमटी. काय पाहिजे अजून आयुष्यात. सुप्रभात मित्र हो. आजचा आपला इथला तिसरा दिवस, खरं तर दुसरी सकाळ तिसरा दिवस, हे जरा नेहमी कन्फ्युजन राहतंच माझं. बट येस, शेवटचा दिवस असं म्हणू शकतो. आपण इथून नाश्ता करून निघणार आहोत, चेकआउट करणार आहोत. बट तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत त्या नदीच्या किनारी. कारण की सकाळ सकाळी जी नदी दिसेल मला असं वाटतं की भारी दिसेल, शूट करायला खूप छान असेल. आम्ही तिथे पोहणार नाही आहोत सकाळी, कारण की आता ऑलरेडी आंघोळ वगैरे केलेली आहे, आवरलं आहे आमचं. त्याच्यामुळे तिथे फक्त आपण आता फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करणार आहोत. क्या बात है, कसली शांतता आहे या इथे. आणि सकाळ सकाळची जी काही सूर्याची किरणं आहेत ती या झाडांमधून अशी तिरकी पडलेली आहेत त्या पाण्यावरती. कसलं भारी वाटतंय ते. नदीवरची धमाल संपूर्ण आपण आता पुन्हा एकदा रिसॉर्टवर आलेलो आहोत आणि या इथून ब्रेकफास्ट करून निघत आहोत, बाय बाय करत आहोत. पण तत्पूर्वी तुम्हाला आय मस्ट से या इथे रानमळाला नक्की व्हिजिट करा. कारण की या भागामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत बघायला. एक तर रिसॉर्ट म्हणजे हे रानामध्ये तुम्हाला एक छान अनुभव. सकाळी उठल्या उठल्या पक्ष्यांचे आवाज येतात तुम्हाला. म्हणजे इन शॉर्ट हे जंगलच आहे आजूबाजूला, नाही का. हा जर अनुभव घ्यायचा असेल, 2-3 दिवस तुम्हाला छान जंगलाच्या आसपास जर स्पेंड करत असेल टाईम तुमच्या परिवारासोबत, तर हे ठिकाण बेस्ट आहे. यासोबतच या इथे आपल्याला अजून काय काय गोष्टी आहेत म्हणजे जे आपण एक्सप्लोर केलं ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय काय बघायला मिळतं. इथं 12 महिने वेगवेगळ्या पद्धतीचं तुम्हाला पर्यटन करता येते. म्हणजे पावसाळ्यामध्ये बरेचसे धबधबे आहेत, 4-5 राऊतवाडी धबधबा, कासारवाडी धबधबा, हसणे धबधबा असा आहे. त्यानंतर हिवाळ्यामध्ये जंगल सफारी सुरू होते 1 नोव्हेंबरपासून. जंगल सफारी करू शकताय. राधानी डॅम, काळामावाडी डॅम असे डॅम बघू शकताय. त्याचसोबत बटरफ्लाय गार्डन, हत्तीमाल असे पॉईंट करू शकताय. मे महिन्यामध्ये ह्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी काजवे दिसतात रात्रीचे, तो एक अनुभव तुम्ही घेऊ शकताय. म्हणजे वर्षभर 12 महिने तुम्ही कधी आला की राधानीचं वेगळं रूप तुम्हाला बघायला इथं मिळतं. जर हा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर या इथे एकदा नक्की या. तुर्तास तरी आता मी तुमची रजा घेतो. भेटूयात लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. किती वेळा सांगू मी, सांगायला लावतेस. मी सांगतो स्वतः. कोण आहे रे? खायला मोठा भाऊ. तुझा मोठा भाऊ? हा. पहिला लाय त्यानंतर उनसे नजरें क्या मिली, रोशन फिजाएं हो गई. नीट तरी उचलू का गं? बरं तुम्ही हां